मध्ये केलेली आहे। मका त्या पद्धतीनं केली तर एकरी 70 क्विंटल मका निघते। तुम्ही म्हणाला यायला ही संध्याकाळी टाकून आलाय का काय कोणाला माहिती। मी टाकून आलेलो नाही। मगाशी एक टाकून आलेला मला भेटून हातात हात देऊन गेला, त्याला बी रामराम केला, रामकृष्ण हरी केलं। क्रीडांगण मुलांना मुलींना खेळायला झाली पाहिजे। पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगण असायचं, कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे। आताच्या पोरांना गोट्या माहित नाही, गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती नाही, विट्टी दांडू माहिती नाही। विट्टी काय दांडू काय म्हणतील, कसला दांडू कसली विट्टी, भोवरा तर माहितच नाही, त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही, त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण, पाकिट कसली पाकिट। तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालायच्या। ठीक आहे, काळ बदलला, काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे, आपल्याला पण चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, पण कुणाच्या आहारी जाऊ नका। काही जण ती मोबाईल हातात, कुणी बोलतंय काय, आई काय म्हणती, बाप काय म्हणतो काय नाही, ह्याचं डोकं तिचंच चाललेलं आहे। काय दाबतंय त्याचं त्यालाच माहिती, आणि काय पाहतंय त्याचं त्यालाच माहिती।